वाल्मिक कराडची माझी ओळख असं म्हणता नाही येणार. फक्त चेहऱ्याने आम्ही एक दुसऱ्याला ओळखतो. मुंडे साहेब असल्यापासून माझं बीडला येणं जाणं होतं आणि मुंडे साहेबांचा एक कार्यकर्ता तोही होता आणि मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता असल्यामुळं तेवढी तोंड ओळख होती. बाकी संबंध काहीच नव्हते. तुम्हाला कशासाठी बोलवलं होतं नेमकं? चौकशीमध्ये काय प्रश्न विचारले? नाही का सीआयडीला तुम्ही मला का बोलवताय काय सांग विचारलं ना. पण त्यांना जे प्रश्न विचारायचे त्यांनी मला विचारले, त्याची समाधानकारक उत्तरं दिली मी त्यांना. ज्यावेळी त्यांचं समाधान झालं त्यावेळी त्यांनी मला सांगितलं तुम्ही गेले तरी चालाल. मी त्यांना हेही म्हटलं, त्यांचा त्या अधिकाऱ्याचा मी नंबर पण घेतला, तुम्हाला परत माझा नंबर दिला त्यांना. तुम्हाला जर कधी परत वाटलं मला विचारावं काही तर तुम्ही मला कधीही फोन करा, मी येऊन जाईल म्हणून. मेन्शन काय होतं ते सगळी कलमं होती टाकलेली आणि त्या आधारे तुमची चौकशी करायची आहे म्हणून मला तिथं बोलवण्यात आलं होतं. मी गेलो तिथं. हेच वाल्मिक कराड तुमच्याकडे होते का, पुण्यात ते हे झाले सरेंडर झाले त्यावेळी ते तुमच्याकडे होते का, परत हे इथल्या प्रॉपर्टी फर्ग्युसन रोडच्या त्याविषयी विचारलं, माझ्या मुलाच्या लग्नाच्या विषयी विचारलं की मागच्या वर्षी तुमच्या मुलाचं लग्न झालं त्या ह्याच्यात ही सगळी मंडळी लग्नाला होती. मी म्हटलं जर मी पत्रिकाच नाही दिली त्यांना तर लग्नाला असायचा प्रश्नच येत नाही आहे. नाही नाही, धनुभाऊ तर लग्नाला नव्हते, फक्त पंकजाताई लग्नाला आल्या होत्या. नाही नाही, त्यांच्यावर पण सीआयडीला असं काहीतरी तुमच्याकडेच का चौकशी करावं वाटलं? आता ते मी इथं जी प्रॉपर्टी त्यांनी घेतली त्या प्रभागाचा मी नगरसेवक आहे काय, आणि त्यावेळेस त्यामुळं त्यांना असं वाटलं असेल की मी त्या व्यवहारामध्ये काहीतरी मध्यस्थी केली काय, म्हणून पण त्यांनी मला बोलवलं होतं. त्या त्या ह्याच्यात जर माझा काही संबंध असता तर त्यावेळेस त्यांनी मला सोडलंच नसतं ना डिपार्टमेंटनी. त्यावेळेस तर साधी माझी चौकशी पण नाही काय, आणि तो प्रश्नच येत नाही आहे. माझ्यापेक्षा तुम्ही हा जर प्रश्न बिल्डरला विचारला की बाबा दत्ता खाडे तुमच्याकडे ह्या व्यवहाराच्या दृष्टीने आले होते का, त्यांचा फोन आला होता का, का कराड माझे मित्र आहेत किंवा नातेवाईक आहेत किंवा ओळखीचे आहेत त्यांना 4 पैसे कमी करा काय, की असं माझ्यापेक्षा बिल्डर तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतील ना का. अहो मग काय कोणीतरी सांगितलं असेल ना. आणि मी ज्यावेळेस डिपार्टमेंट तुमची चौकशी करतं, डिपार्टमेंटला आपल्यापेक्षा जास्त माहिती असतं ना. मी जर त्याच्यात असतो तर डिपार्टमेंटने मला सोडलंच नसतं ना. समन्स दिलं म्हणजे संशयित म्हणून त्यांनी मला बोलवलं. सांगितलं ना तुम्हाला की हे नगरसेवक मी ह्या प्रभागाचा असल्यामुळं काय, कराडांची माझी जात पण एक आहे, ते वंजारी समाजाचे मी वंजारी समाजाचा आहे. कुठंतरी असं वाटतं ना की बाबा पुणे शहरात कोण यांना थारा देऊ शकतं किंवा कोण यांच्या मागं उभं राहू शकतं, त्या दृष्टीने त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांनी चौकशी केली. कुठंही नाही माझ्याकडं त्यांचा फोन नंबर पण नाही, भविष्यात पण नाही आणि याच्या आधी पण नाही. वाल्मिक कराडांची माझी कुठं गाठ नाही, कुठं भेटलेलो नाही आहे, कुठं चर्चा नाही त्यांची माझी. फक्त मी तुम्हाला सांगितलं की ते मुंडे साहेबांचे त्यावेळेस ते एक सामान्य कार्यकर्ते होते, मी सामान्य कार्यकर्ता होतो. आणि मुंडे साहेबांकडे गेल्यानंतर जसं आता तुम्ही मला ओळखता की मी एक नगरसेवक आहे, मी ओळखतो तुम्हाला की तुम्ही एक पत्रकार आहे, एवढीच तोंड ओळख होती. बाकी कुठलाही माझा त्यांचा संबंध नाही. डिपार्टमेंट किती खोलात जाऊन एखाद्या गोष्टीची चौकशी करतं, ज्या वेळेस जर त्यांना असं वाटलं असतं कुठं काय तर मला ते केसमध्ये घेतलं असतं, मला सोडलं नसतं. विचारलं ना, त्यांनी सांगितलं ना की बाबा संशयित म्हणून आम्हाला असं संशय आहे की तुम्ही तिथले नगरसेवक आहात, तुम्ही त्यांना मदत करू शकता. ऐका ना, डिपार्टमेंटला उलट बोलण्यात इतकं मी मोठा नाही आणि मीच नाही कोणी त्यांच्याशी असं उलट्या बोलू शकत नाही. कसं बोलणार. यामध्ये तुमची नगरसेवक आहे,